हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आज आहे डे 14 ऑफ मिनी व्लॉग. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी आजीला बाय करून आज चाललेली कॉलेजला तर निघाल्या, पण थंडी इतकी आहे की कॉलेजलासुद्धा जाऊसं वाटत नव्हतं. पण जाना इम्पॉर्टंट आहे. स्टँडवर आले तर बघते तर काय भरपूर गर्दी होती. काय माहिती अशा का बसेस लागल्या होत्या. तर पुढं जाऊन कळालं की ह्या सगळ्या ट्रिपच्या बसेस होत्या. बसमधून जातच होते तर जाताना मला आमची स्कूलसुद्धा दिसली. त्या जुन्या आठवणी आणि त्या मैत्रिणी तर फार आठवतात आणि शाळेत केलेली गंमत तर फारच आठवते. काय माहिती, शाळेकडे बघितल्यावर सगळ्या जुन्या गोष्टी, स्कूलचे दिवस सगळं काही आठवत राहतं. हे काय आत्ताचंच नाही, तर मी रोजच जाते तशी तरी, मग त्या रोजच गोष्टी आठवत असतात. स्कूल ही लाईफमधली अशी आठवण असते जी आपण शेवटपर्यंत घेऊन तरी जाऊ शकत नाही, पण एन्जॉय करताना मात्र फारच मजा येत असते. पण असं वाटतं की लहानपणी कधी एकदा मोठं होतं आणि मोठं झाल्यावर असं वाटतं की लहानपणच फार छान होतं. आठवत तरी नाही, बट आम्हाला मराठी ग्रामरमध्ये एक कविता शिकवलेली. लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यास अंकुशाचा मार. असो, ह्या गोष्टी लाईफमध्ये होत राहतात. दिवस येतात जातात. लाईफमध्ये नेहमीच पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. आपल्याबद्दल कोण काय विचार करतं ह्यापेक्षा आपण स्वतःबद्दल किती विचार करतो हे नेहमी महत्त्वाचं असतं. असो, फायनली कॉलेजमध्ये पोहोचले. मग काय, कॉलेजमध्ये पोहोचल्या म्हटलं डिपार्टमेंटला तरी जावंच लागतं, कारण उद्या केसेस आहेत. हे तर डेली रुटीन आहे. डिपार्टमेंटमध्ये पोहोचली, चेंज वगैरे केला, आज जाऊन तयारी वगैरे घेतली. तयारी झाल्यानंतर थोड्या वेळ डिपार्टमेंटमध्येच बसलेली. वर्क तरी कंप्लीट झालेलं, पण अजून टाईम झालं नव्हतं. मग लंच ब्रेक होईपर्यंत डिपार्टमेंटमध्येच बसलेली. थोड्या वेळाने लंच ब्रेक झाला म्हणून सेंट्रल पार्कमध्ये जाऊन जेवत बसली. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ अभ्यासासाठी सुद्धा लायब्ररीमध्ये गेलेली. स्टडी वगैरे झाला म्हणून म्हटलं आता पुन्हा पोस्टिंगला जावं आणि पोस्टिंगसाठी पुन्हा डिपार्टमेंटला आलेली. पोस्टिंग वगैरे झाल्यानंतर माझं हॉस्पिटलमध्ये थोडंसं काम होतं म्हणून ते कामसुद्धा करून घेतलं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आज आहे डे 15 ऑफ मिनी व्लॉग. तुम्हा सगळ्यांना कळालंच असेल की मी कुणीकडं चालली आहे. मग काय, सकाळ सकाळी आवरून चाललेली कॉलेजला, कारण आज केसेस होत्या. रस्त्यातून जाताना एक आजी भेटलेल्या, त्या पण सोबत येत होत्या. म्हटलं तेवढंच सोबती झाली. त्यात कुत्र्यांची तर भयंकर भीती वाटती. मग फायनली पोहोचले कॉलेजमध्ये. कॉलेजमधून डिपार्टमेंटलासुद्धा जायचं होतं. मग डिपार्टमेंटला गेले, चेंज वगैरे केलं, आत ओटीत वगैरे गेलेली. ह्या सकाळच्या थंडीमुळे एकतरी काही सुचत नाही आणि सकाळी यायचं म्हटल्यावर तरी असं तेवढं चालायचंच नाही का. थोड्या वेळाने गेल्यानंतर टाईमसुद्धा झालेलं नाश्त्याचं, म्हणून थोडासा नाश्ता करून घेतला आणि पुन्हा ओटीत जाऊन बसली. केसेस कधी स्टार्ट झाल्या आणि कधी संपल्या कळालंच नाही. मग काय, आता चालली आहे घरी. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.